परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी डेडलाईन दिली आहे. मात्र यासाठीचा खर्च इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दुप्पट असल्याने ट्रॅव्हल्स बस व्यावसायिकांनी थेट राज्यपालांकडे चौकशीची मागणी केली होती. राज्यातील मंत्रिमंडळ असते आणि देण्यापूर्वी परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी 3 कंपन्यांना HSRP नंबर प्लेट लावण्याचे काम दिले. यासाठी कंत्राटात एकूण प्रकल्पाची किंमत 600 कोटी आहे. मात्र सुमारे 2.10 कोटी वाहनांना परिवहन विभागाने आकारलेल्या किमतीप्रमाणे नंबर प्लेट लावण्यास 1500 कोटींचं उत्पन्न तिन्ही कंपन्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पाची किंमत जाणीवपूर्वक कमी दाखवून दिशाभूल केल्याचा अनेकांनी आरोप केला होता. हे सरकार असेच बसले आहे आणि हे धक्कादायक आहे. त्यांनी अख्खा महाराष्ट्र विकायला काढला आहे. 3 कोटी नंबर प्लेट बदली झाले आणि 400 कोटींचा गफला आहे. हे 1200 कोटींचा गफला आहे असं समोर दिसतंय. आता यांच्यामुळे सर्वसामान्य लोकांना स्कूटर, नॅनोला खर्च येणार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी लावावी अशी मागणी केली आहे. ते RTO ते नंबर प्लेटचं जे करप्शन बाहेर येतंय ते म्हणजे धक्कादायक आहे ना. अख्खा महाराष्ट्र विकायला काढलाय. 3 कोटी नंबर प्लेट बदलायचे आहेत आणि 400 रुपयाचा कपला आहे. 3 कोटी रुपये 400 किती झाले? 1200 कोटी रुपयाचा गफला असा समोर दिसतोय. 1200 कोटी रुपये काय झाडाला येतात का महाराष्ट्रात? सर्वसामान्यांच्या स्कूटरला खर्च येणार आहे, सर्वसामान्यांच्या मोपेडला खर्च येणार आहे, सर्वसामान्यांच्या नॅनोला खर्च येणार आहे. मोठ्या गाड्या जाऊ द्या. ही लूट आहे ना, महाराष्ट्राची लूट डोळ्यासमोर होते. आणि मंत्री महोदय म्हणतात आमचा काही संबंध नाही. मी स्वतः मंत्री महोदयांशी बोललो आहे. मी मंत्री महोदयांना विचारलं, मंत्री महोदय आपला काही संबंध आहे का? म्हणाले जितेंद्रजी माझा काही संबंध नाही, मला काहीही माहीत नाही याच्यात. एखादा मंत्री एवढ्या प्रामाणिकपणाने सांगतोय. माझी विनंती आहे परत हात जोडून मुख्यमंत्री महोदयांना त्याची चौकशी लावा. 100 रुपयाची नंबर प्लेट गोव्याला मिळते, तिथे 100 गाड्या आहेत. आणि इथे 500 रुपयाला मिळते, इथे 1 लाख गाड्या आहेत. फरक तर बघा. म्हणजे उघड्या डोळ्याला कॅल्क्युलेशन न करता सरळ दिसतंय की 1000 कोटी रुपये. पण सगळ्यांचं म्हणणं आहे आणि अगदी पेपरवाल्यांचं सुद्धा म्हणणं आहे की हे सगळा जो प्लॅन रचले गेला आहे तो अधिकाऱ्यांनी रचला कोणीही असो. आम्हाला काय करायचं आहे हे मुख्यमंत्री म्हणतात की माझं शासन हे स्वच्छ असेल आणि हे चालवूनच घेणार नाही आम्ही. हा सुद्धा त्यांचं स्टेटमेंट आहे की हे चालवून घेणार नाही. माझी विनंती हात जोडून त्यांना, देवेंद्र फडणवीसजी 1200 कोटी रुपये महाराष्ट्रातले लुटले जात आहेत. 3 कंपन्या ओरबडणार आहेत. 3 कंपन्या अमराठी माणसांच्या आहेत. मराठी माणसांचे पैसे काय झाडाला लागलेत काय?